तर मित्रांनो कंस मामा जो श्रीकृष्णाचा होता तो मारत होता त्याचा पण दृश्य इथं स्टॅच्यू बनवलेले आहेत ते पण आपल्याला इथं बघायला मिळेल। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही कंस मामाचं इथं रुद्ररूप सर्व दाखवलेलं आहे कसा होता कंस मामा काय। गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ। सगळे कसे असाल तर सगळे ठीक असाल अशी आशा करतो। तर मित्रांनो आजचा दिवस आहे खूप खास कारण आपण आलेलो आहे बिगवनला। बिगवन तर तुम्हाला माहितीच असेल सोलापूर पुणे हायवेवरती जे बिगवन लागतं तेच बिगवन। तर त्याच बिगवनमध्ये असं काही बघण्यासारखं फंटास्टिक आहे मित्रांनो, तुम्ही विचारच केला नसेल तर चला आज मी तुम्हाला तेच दाखवणार आहे। तर आपण आलो आहेत बिगवनमध्ये असलेला मल्लिकनाथ मठ या ठिकाणी आलेलो आहे त्याला भेट देण्यासाठी। तरी माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही मल्लिकनाथ मठ आहे, अतिशय सुंदर असं दगडाचं काम केलेलं आहे आणि आतमध्ये जाऊन तर मी तुम्हाला सर्व काही दाखवणारच आहे। तोपर्यंत अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आणि स्वागताला आपल्या घोडे पण आहेत। चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो कसा आहे मल्लिकनाथ मठ। अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे मित्रांनो, चला तर जाऊया। तर मित्रांनो आतमध्ये आल्याबरोबरच आपल्याला तिथं पाठीमागे माझ्या श्रीकृष्ण हंडी फोडताना दिसत आहेत, पण ती हंडी फोडताना नसल्यास स्टॅच्यू बनवलेला आहे। आतमध्ये जाऊया आणि बघूया। 25 रुपये तिकीट आहे पर व्यक्तीला। तिकीट घेऊन आतमध्ये जाऊया आणि सर्व काही तुम्हाला दाखवतो। आपण आतमध्ये आल्याबरोबरच माझ्या पाठीमागे बघू शकता सापाचं तोंड बनवलेलं आहे। कसलं भयान दिसतंय मित्रांनो, जबरदस्त एकदम फॅन्टास्टिक। तर आपल्याला त्याच्या आतमध्ये शिरल्याच्या नंतर पुढे जायचं आहे आणि बघण्यासारखं खूपच सुंदर आहे मित्रांनो। बिगवन हायवेला हे मल्लिकनाथ मठ आहे, आला तर नक्की एकदा या। चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊया आणि दाखवतो पुढे काय आहे। मित्रांनो त्या सापाच्या तोंडातून आतमध्ये आल्याबरोबरच आपल्याला मूर्तीचा स्टॅच्यू इथं दिसतोय। मूर्ती कशा पद्धतीची आहे आणि कसं काय आहे कुठे ते याच्यात सर्व दिलेलं आहे आणि पाठीमागे त्याच्या गणपती बाप्पा पण आहेत। मी तुम्हाला दाखवतो। आतमध्ये जास्त अंधार असल्यामुळे मित्रांनो सांगू शकत नाही, मी जास्त तुम्हाला दाखवू शकणार नाही, पण तरी मी प्रयत्न करीन दाखवण्याचा। अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा। हे बघा मित्रांनो किती मोठा नाग पकडलेला आहे सर्वांनी, म्हणजे ती काय असेल श्रीकृष्णाच्या काळातलं तेच इथं मांडायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। हे बघू शकता काय सुंदर नजारा आहे मित्रांनो, असं वाटतं हुबेहूब रिअलच आहे। तर मित्रांनो खूप बघण्यासारखं आहे, आलात तर नक्की या एकदा विजिट करा। तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊन बघूया अजून काय बघायला मिळेल ती। तर मित्रांनो आपण गुफेच्या आतमधून बाहेर आल्याबरोबरच आपल्याला श्रीकृष्ण इथं बासरे वाजवताना दिसत आहेत आणि ही त्यांची द्वारका नगरी असल्यासारखं आहे मित्रांनो, कारण इथं तुम्हाला गाया दिसतील, हरणं दिसतील, वेगवेगळ्या पद्धतीचे इथं आपल्याला प्राणी बघायला मिळतील आणि श्रीकृष्ण झाडाखाली बासरे वाजवताना बसलेले आहेत ते पण बघायला अतिशय सुंदर आहे। तर मित्रांनो चला पुढे जाऊन बघूया अजून काय आहे। मल्लिकनाथ मठाच्या परिसरामध्ये आपल्याला काही बाळूमामाचं दृश्य पण आपल्याला दिसत असेल। इथं बाळूमामा मेंढर राखताना दिसत आहेत आणि त्यांची काही मेंढरांची पण इथं बनवलेलं आहे, बघू शकता माझ्या पाठीमागे खूप सुंदर।
हे जे माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतं असं ढोल ताशा पथक वगैरे वगैरे, तर इथं सर्व धर्म समभाव देण्याचा ह्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो कधी आलात तर अवश्य त्या एकदा इथं भेट द्या. मल्लिकनाथ मठ म्हणून बिगवन पुणे सोलापूर हायवेलाच आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो.